स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुणाला विटे बरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याच्या ठाई मन पाही राहोहे निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची तुका मनी समध्यान ते हे चरण सुकुमार विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे शिखर असणारे ज्ञानवंत कृपावंत श्रीमंत अशा संतांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता अशी उपमा दिलेली असून असे देवमान्य संत संतमान्य संत आणि जगतमान्य संत सम्राट विश्ववंत जगद्गुरु श्रीमंत तुकोबराया यांचा 4 चरणांचा जवळपास कोणाच्या पाठातील नसेल परंतु ऐकलेला हा अभंग निश्चित आहे विठ्ठल या अभंगातून तुकोबराय सांगतात या अभंगातून तुकोबराय सांगतात हा भगवान परमात्मा या ठिकाणी आला पण कोणत्या स्वरूपाने आला येत असताना हा कशा प्रकारे आला कशा करता आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्या जीवनामध्ये फायदा काय कारण जीवाची ही स्वार्थी नजर आहे बरोबर आहे की नाही बाबा जीवाची काय स्वार्थी नजर आहे मनुष्य जर कुठल्याच गोष्टीमध्ये जर फायदा नसेल तर ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत नाही म्हणून जीवाची स्वार्थी नजर आहे मग याचा आपल्यासाठी फायदा काय या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण करणारा हा अभंग आहे विठ्ठल परमपूज्य गंगागिरीजी महाराज व परमपूज्य गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व स्वर्गवासी कोल्हे साहेब यांच्या प्रेरणेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या पुण्यनगरीमध्ये येसगाव या ठिकाणी 23वा अखंड हरिनाम सप्ताह आपलं या ठिकाणी रौप्य महोत्सव जवळ येत आहे बरं का लक्षात असू द्या विठ्ठल या ठिकाणी मला 6व्या दिवसाची कीर्तन सेवा प्राप्त झालेली आहे आजचे अन्नदाते आहे श्री हरिभक्तपरायण रवींद्र शंकरराव चिंचोली श्री हरिभक्तपरायण संतोष विजय चौधरी श्री हरिभक्तपरायण विजय रंगनाथ शिंदे यांच्याकडे आज अन्नदान त्या ठिकाणी आहे कसं असतं माहिती का अन्नदान कीर्तनाच्या अगोदर झालं तर ते ज्ञान त्या ठिकाणी अन्न प्रसाद राहत नाही तर ते अन्न काय असतं अन्न राहतं त्यासाठी कीर्तनानंतर जर महापंगत असेल तर ते त्या ठिकाणी अन्न न राहता महाप्रसादामध्ये रूपांतर होतं विठ्ठल आजचे अन्नदाते आहे त्यांचे त्या ठिकाणी मनापासून आभार मानते त्याचबरोबर या ठिकाणी मला साथ संगत करण्यासाठी गंधर्वासारखं ज्यांचं गाणं आहे अशी असणारी हरिभक्तपरायण आदरणीय रवींद्र महाराज कापसे महाराजांचे चरणी नतमस्तक होते त्याचबरोबर बाळासाहेब महाराज हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज खेडनर यांचेही मनापासून आभार मानते दीदी नाव काय हरिभक्तपरायण निकिता दीदीचेही मनापासून आभार इकडे आमचे काका आहे बालू महाराज कलाल यांचे देखील मनापासून आभार इकडे सर्व तरुण
तरुण मित्रमंडळ हे सर्वांच्या नतमस्तक होते. माझे वडील आहे आणि सर्वात महत्वाचं ज्यांची सुंदर अशी थाप आहे मृदुंगाचार्य ख्यातनाम हरिभक्तपरायण विकास महाराज साबळे दादांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. माझा सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सुंदर आहे ना. या ठिकाणी शिंदे मंडप दादांचे सुद्धा मनापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडे विनेकरी बाबा असतील, बाबांचे चरणी नतमस्तक होते. सर्व टाळकरी मालकरी गुरुजन मंडळी ग्रामस्थ सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. इकडे या ठिकाणी हार्मोनियम वादक संवादिनी मला या ठिकाणी साथ करत आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. दादांच्या मनापासून आभार. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यासोबत माझे आई वडील दोन्ही आलेले आहे. आमच्या वहिनी या ठिकाणी आलेल्या आहे. वहिनीही सुंदर असं कीर्तन करतात. आता संगीताच्या 4थ्या वर्षाला आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर सर्व माता मावळे या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे बरं का. कीर्तन लेडीज आहे म्हणून काय तसं काही नाही ना, दररोज आहे ना. बरं, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. पुरुष वर्ग आहे, पुरुष वर्गांच्याही चरणी नतमस्तक होते. राहिलं साहेब कोणाचं नाव राहिलं, माझे बालगोपाल यांच्या याला काय आवाज द्यायचा सोडता. हे बघा, कीर्तनामध्ये लहान मुलं आल्याच्या नंतर झोपली तरी चालेल. लहान मुलं कीर्तनाला आल्याच्या नंतर झोपली तरी चालेल, कारण हे जे नानामृत आहे ही या ठिकाणी संजीवनी आहे. झोपेच्या अवस्थेमध्ये जरी त्यांच्या कानामध्ये गेलं तरी ते भविष्यात हृदयात परिवर्तन केल्याशिवाय राहणार सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. जर कोणी राहिले साहिले असेल तर पुढच्या वर्षी बघू. बर, विठ्ठल विठ्ठल गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. हा भगवान परमात्मा या ठिकाणी आला, परंतु कशा करता आला. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, हा भगवान परमात्मा हा स्वतःहून येत नाही, तर याला आणावं लागतं. जीवास यावं लागतं. अनिच्छा प्रारब्ध आहे, जीवाला यावं लागतं. जीव कधीही स्वतःहून या ठिकाणी येत नाही. जसं जसं कर्म करू तसं तसं मनुष्याला या ठिकाणी जन्म घ्यावाच लागतो. नाथबाबा सांगतात, काय सांगतात, केले कर्म झाले तिची भोग आली उपजले मेले ऐसी किती. जसं जसं आपण या ठिकाणी कर्म करू तसं तसं त्या ठिकाणी आपला जन्म घ्यावाच लागणार आहे. ही अनिच्छा प्रारब्ध आहे. त्यानंतर संत या ठिकाणी येत असतात, ही स्वइच्छा प्रारब्ध आहे. तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या इच्छेने या ठिकाणी येतो. आम्ही आमच्या इच्छेने या ठिकाणी येतो. आमचा कार्यभाग पूर्ण झाला, या जगाचा आम्ही स्वतःच्या इच्छेने निरोप घेतो. शोधून आले संत हिताहित जगाचे. या ठिकाणी संत मंडळी आपलं हित जाणून या ठिकाणी आलेले आहे. आपलं हित अहित कशामध्ये आहे हे संतांनाच माहित आहे, म्हणून संत या ठिकाणी येतात. आल्याच्या नंतर स्वतःचा कार्यभाग पूर्ण झाला, या जगाचा ते निरोप घेत असतात. परंतु देवाला या ठिकाणी आणावंच लागतं. देव तसं स्वतःहून येत नाही. हे काय सांगितलेलं आहे, परेच्छा प्रारब्ध. आणि येला रूपा बरे करुणी खरे. भगवंताला या ठिकाणी आणावं लागतं. देव कधीही स्वतःहून येत नाही. अवतरती त्रुतरती धातू आहे. त्रुतरती म्हणजे तरणे, त्याला अव उपसर्ग लागला
आणि अर्थात त्या ठिकाणी बलपूर्वक बदल झाला. काय बदल झाला? अवतरती येणे. भगवान परमात्मा या ठिकाणी येत असतो. आल्याच्या नंतर पहिलं कार्य करतो, धर्माची स्थापना करतो. त्या ठिकाणी दुष्टांचा नाश करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा भगवान परमात्मा या ठिकाणी धर्माची स्थापना करण्याकरता येत असतो. परंतु तुकोबाराय सांगतात, याच्या पुढेही जाऊन तुकोबाराय जरा जास्त बलपूर्वक प्रमाण देतात. तुकोबाराय सांगतात, हा भगवान परमात्मा या ठिकाणी धर्माची स्थापना करण्यासाठी सुद्धा येत नाही बाबा. मग हा भक्त त्या ठिकाणी दुष्टांचा नाश करण्यासाठी सुद्धा येत नाही. मग हा भगवान परमात्मा फक्त आणि फक्त आमच्यासाठी येतो. असं कोण सांगतं? तुकोबाराय सांगतात. आम्हासाठी अवतार. तुकोबाराय सांगतात, या भगवंताचे जे काय अवतार आहे ना, हे फक्त आणि फक्त आमच्यासाठी आहे. आम्हाला वाटतं या भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं. आम्हाला वाटतं या भगवंताची गुणकीर्ती गावी. कारण हा भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे. मूळचा हा निर्गुण आहे. मूळचा हा कसा आहे? निर्गुण आहे. परंतु आम्हाला त्याला बघावं वाटतं, परंतु सगुण अवस्थेमध्ये बघावं लागतं. जेणेकरून आम्हाला आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी हा भगवान परमात्मा कोणत्या स्वरूपाने आला, याचं उत्तर महाराज अभंग प्रथम चरणात देतात. Oh
नाही, अनेक गुण घेऊन आला म्हणून सांगितलं गुणा आला. काय या ठिकाणी एक गुण नाही घेऊन आला, एक असताना अनेक गुण घेऊन आला म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गुणा आला. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. हा भगवान परमात्मा येत असताना अनेक गुण घेऊन आलेला आहे. वेदाने भगवंताच्या 8 गुणांना प्राधान्य दिलेले आहे. किती? 8 गुणांना. पहिलं सांगितलं अपरत पापम. कोणता गुण सांगितला? अपरत पापम. देवाला पाप पुण्य स्पर्श करत नाही. काय? देवाला पापही स्पर्श करत नाही आणि पुण्य सुद्धा स्पर्श करत नाही. या उलट आहे का, जीवाला पापाचाही हिशोब द्यावा लागतो आणि पुण्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागतो. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी कोण घेतो हिशोब? तर ऐका, चित्रगुप्त नावाचे 2 देव आहे. ते आपण जे काही नित्यनैमित्तिक कर्म करतो ना, त्या कर्माचा त्या ठिकाणी हिशोब घेत असतात, लिखाण करत असतात. आणि अंतकाळीच्या वेळेस ते आपल्याला विचारतात की बाबा रे, हे सर्व इंद्रिय तुला मी दिलेली आहे. कोणी? भगवंताने. मग ही तू त्याच्या सेवेमध्ये लावली का? असा सर्व हिशोब त्या ठिकाणी आपल्याला विचारतात. कधी? अंतकाळीच्या वेळी. भगवंताने तुला सुंदर असे हात दिले. कशा करता? कशा करता? टाळी वाजवण्याकरता. भगवंताने पाय दिले. कशा करता हो? तीर्थयात्रा करण्याकरता. मला सांगा बरं, महिला मंडळ, पुरुष वर्ग, सर्व सांगा, कुणी कुणी आतापर्यंत पंढरीची वारी केली हो? एक का होईना, हात वरती करा बरं. 2 4 6 8 पुढचे मला ऐकून येत नाही. काय नाही, पण हात कमीच आहे बरं का. पुढच्या वर्षी जास्त हात दिसले पाहिजे. कारण भगवंताने सर्व इंद्रिय या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे म्हणून आपण कमवलेली नाही. मग जो देतो तो हिशोब आपल्याकडनं घेतो. मग अंतकाळीच्या वेळेस आपल्याला विचारतात, का रे भगवंताने तुला हात दिले, वाजवली कधी टाळी? आपलं उत्तर नाही आलं. दिले ते हात पाय कान, मुख बोलाया वचन. दिले ते हात पाय कान, मुख बोलाया वचन. जय गोर नारायण, काचे दिवा पडवयो. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे, मुख बोलाया वचन. त्या ठिकाणी भगवंताने सर्व इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिलेली आहे म्हणून आपण कमवलेली नाही. मग अंतकाळीच्या वेळेस ज्यावेळेस चित्रगुप्त नावाचे 2 देव आपल्याकडनं हिशोब घेत असतात, त्यावेळेस जर आपलं उत्तर नाही आलं तर त्यावेळेस काय गती होती हो? मारिती तोडीती झोडीती. मारुति तोड़ीती तोड़ीती मारुति तोड़ीती तोड़ीती मारुति तोड़ीती तोड़ीती मारुति तोड़ीती तोड़ीती ये बात करे चलो बहुते, ये बात करे चलो बहुते. मारुति तोड़ीती तोड़ीती मारुति तोड़ीती तोड़ीती मारुति तोड़ीती त्यावेळेस आपल्याला मारतात, तोडतात, झोडतात. मग अशी जर दुर्दशा करायची नसेल तर काय करा? भगवंताची भक्ती करा. कारण भगवंताने सर्व इंद्रिय आपल्याला दिलेली आहे म्हणून आपण कमवली का? तरा हरि भक्ति पवनी राम.
आपण जे करू ना ते आपल्या त्या ठिकाणी कामाला जोग आहे. कारण सुंदर असा मानवी देह आपल्याला कशा करता भेटलेला आहे? सुखाचा आनंद भोगण्याकरता भेटलेला आहे. कारण आपण इथं जे करू त्याचा हिशोब त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे. या उलट भगवंताला पापाचाही हिशोब द्यावा लागत नाही आणि पुण्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागत नाही. म्हणून वेदाने भगवंतातला हा पहिला गुण सांगितलेला आहे, तो म्हणजे अपरत पापम. नंतर सांगितला विजरो, हा वेदाने भगवंतातला दुसरा गुण सांगितलेला आहे. वि म्हणजे नाही आणि जरो म्हणजे म्हातारा. देव कधीही म्हातारा होत नाही. ऐका, ज्या वेळेस भगवान परमात्मा निज धामाला चालले होते त्यावेळेस त्यांचं वर्ष किती वर्ष होतं? 125 वर्ष होतं. तरी सुद्धा भगवान परमात्मा 25 वर्षाच्या तरुण मुलासारखे दिसत होते. भगवान परमात्मा कधीही म्हातारा होत नाही. नंतर सांगितला विमृत्यू, देवाला त्या ठिकाणी देव कधीही मरत नाही. म्हणून बघा, देवाच्या येण्याच्या तिथी त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे. आतापर्यंत असं कोणी आहे का देवाच्या जाण्याच्या तिथी माहित आहे? अजिबात नाही. देवाचं येणं आपण त्या ठिकाणी मोठा उत्साहात साजरी करतो. ही त्या ठिकाणी येणंच आहे. आपण जी साजरी करतो ती गोकुळाष्टमी, भगवंताचा त्या ठिकाणी यायचा दिवस आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, देव कधीही त्या ठिकाणी मरत नाही. देवच या ठिकाणी आहे. विठ्ठल जरी स्थळी घरला रिता भगवान परमात्मा या ठिकाणी आहे. सर्वस्व हम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान मोहनचे. भगवान परमात्मा या ठिकाणी सर्वस्व ठिकाणी आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी जात नाही, तो याच ठिकाणी आहे. म्हणून देवाच्या येण्याच्या तिथी त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे, परंतु जाण्याच्या तिथी माहित नाही. विठ्ठल पुढचा गुण वेदाने सांगितला अभिध्यास, भगवंताला त्या ठिकाणी भूक लागत नाही. पुढचा गुण सांगितला अभिप्यास, भगवंताला तहान लागत नाही. त्याच्या पुढचा गुण सांगितला पूर्ण काम, भगवान परमात्मा हा कामरहित आहे. त्याच्या पुढचा गुण आणि शेवटचा सांगितला सत्य संकल्प, भगवंताचा सत्य संकल्प हा नेहमीच सत्य असतो. नवे नवे सत्यच भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. वेदाने भगवंताच्या या 8 गुणांना प्राधान्य दिलेलं आहे. परंतु ज्ञानोपराय आदी करून सर्व संत मंडळी भगवंताच्या 6 गुणांना प्राधान्य देतात. किती? 6 गुणांना. ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तू भगवंत. ज्ञानोपराय भगवंताच्या 6 गुणांना प्राधान्य देतात. पहिला गुण सांगितला यश. राम कृष्ण हरी यांना आतापर्यंत कधी अपयश आलं का हो? रामरक्षामध्ये आहे ना काय? रामो राजमनी सदा विजयते. राम कृष्ण हरी यांना जीवनामध्ये कधीही अपयश आलेलं नाही. या उलट ऐका, भगवान श्रीकृष्णांनी स्वतःहून 2दा अपयश घेतलेलं आहे, परंतु रामकृष्ण हरी यांना कधीही अपयश आलेलं नाही. म्हणून संतांनी भगवंतातला हा पहिला गुण सांगितलेला आहे, तो म्हणजे काय? यश. लक्षात ठेवा, मी जाताना विचारेल. विठ्ठल विठ्ठल. भगवंतातला हा संतांनी पहिला गुण सांगितलेला आहे, तो म्हणजे काय? यश. दुसरा गुण सांगितला श्री. ऐका, यशस्वी. श्री गुण सांगितला. ऐका, तुम्ही आम्ही सर्व कुणाच्या मागे आहो? कुणाच्या? पैशाच्या. विसरले काय? अंधार पडलं म्हणून तसं काय नाही ना. पैशाच्या मागे आहो तुम्ही आम्ही सर्वजण. झोपातून उठल्या तर काय चिंता असते हो? आज कालच्या पेक्षा निदान 5 रुपये तरी जास्त भेटले पाहिजे. बरोबर आहे की नाही? जिच्या मागे आपण पळतो ती भगवंताची दासी आहे. काय? जिच्या मागे तुम्ही आम्ही सर्वजण पळतो ती कोणाची दासी आहे? भगवंताची दासी आहे. म्हणजे श्री हा एक गुण भगवंताचा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ऐका, यशस्वी. पुढचा गुण सांगितला औदार्य. तुझे औदार्य काम स्वतंत्र देताना मनसी पात्र पात्र पै वैरी असते तिथे पवित्र. काय वाणू? ज्ञानोपराय सांगतात, भगवान परमात्मा सारख्या औदार्यवान या जगतामध्ये दुसरं कोणीच नाही. तो औदार्यवान एवढा आहे, त्याच्या अंगी ऐश्वर्यता पण आहे, स्वतंत्रता सुद्धा आहे. औदार्यवान भगवान परमात्मा आहे. ऐका, काही काही श्रीमंती असती परंतु व्यक्ती स्वतंत्र त्या ठिकाणी नसते. श्रीमंती
भरपूर असतील. ऐका, एक मनुष्य होता, त्याला 500 रुपये पाहिजे होते. मित्राकडे गेला, बाबा रे मला 500 रुपयाची गरज आहे, देतो का? तू म्हणला देतो. माझ्याकडे खिशामध्ये आता सध्या किती रुपये आहे? 1000 रुपये आहे. म्हणला मी तुझी गरज त्या ठिकाणी भागवू शकतो, परंतु एक अडचण आहे. काय? गरीब बायकोला विचारलं नाही म्हणलं. म्हणजे याच्याकडे ऐश्वर्य आहे, परंतु व्यक्ती स्वतंत्र नसल्या कारणाने हा या ठिकाणी औदार्यवान ठरू शकत नाही. परंतु भगवान परमात्मा या ठिकाणी औदार्यवान आहे. ऐका, उपमन्यू फक्त भगवंताकडे एक वाटी दूध मिळावं म्हणून गेला होता. माझा भगवान परमात्मा एवढा उदार आहे, एवढा उदार आहे, त्याला त्या ठिकाणी अख्खा समुद्रच बहाल केला. आणि उपमन्यू उपमन्यू फक्त एक वाटी दूध मिळावं म्हणून भगवंताकडे गेला होता. भगवान परमात्मा एवढा उदार आहे, एवढा उदार आहे की भगवंताने त्या ठिकाणी अख्खा समुद्र बहाल केला. एवढा माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी उदार आहे. पुढचा गुण सांगितला, ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान गुण सांगितला. ज्ञान, भगवान परमात्मा सारखं ज्ञानवान या जगतामध्ये दुसरं कोणीच नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ऐसा ज्ञानाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू. भगवान परमात्म्यासारखं ज्ञान या जगतामध्ये दुसरं कोणाकडेच नाही, म्हणून हा एक गुण त्या ठिकाणी संतांनी सांगितलेला आहे. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य गुण सांगितलं. पुढचा कोणता? वैराग्य. ऐका, ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळेहून मथुरेला गेले, पुन्हा कधी आले का गोकुळेला? कधीच नाही. गोपिका मात्र भगवंतावर जीव ओवाळून टाकत होत्या. टाकत होते की नाही? किती प्रेम होतं गोपिकांचं. परंतु भगवान परमात्मा एवढा वैराग्यवान आहे, एकदा तू त्या ठिकाणाहून गेला ना, पुन्हा कधीही त्या ठिकाणी परत आला नाही. म्हणून संतांनी हा एक गुण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. शेवटचा गुण सांगितला ऐश्वर्य. आता ऐश्वर्यवान माझा भगवान परमात्मा आहेच ना हो. ज्याच्याकडे सोन्याची त्या ठिकाणी नगरी होती, हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी ऐश्वर्यवान सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी साधू संतांनी या 6 गुणांना भगवंताच्या या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. कारण भगवान परमात्मा हा एक गुण नाही घेऊन आला, एक असताना अनेक गुण घेऊन आला. म्हणून गुणा आला विटेवरी. एका ठिकाणी प्रमाण आहे काकड्यामध्ये, जो भगवान परमात्मा गुणांची खाण आहे. काय प्रमाण आहे? चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी, मुकुट सकळ एक गुण नाही तर अनेक गुण या ठिकाणी घेऊन आलेला आहे. मग जीवाने काय करायचं तर जीवाने त्याच्या गुणाकडे त्या ठिकाणी आपले डोळे लावायचे. त्या ठिकाणी त्याच्या रूपाकडे सुद्धा आपले डोळे लावायचे. गुणाकडे डोळे कसे लावायचे? कारण अगोदर त्याला बघावं लागेल ना सुंदर असं. मग त्या ठिकाणी कानाने गुणकीर्ती श्रवण करायची. एकदा का जीवाने सर्व इंद्रिय त्या देवाकडे लावले ना तर त्या ठिकाणी त्याला निश्चित सुख प्राप्त होईल. पण त्या अगोदर त्याला डोळे, कान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन सुद्धा लावावं लागेल. डोळे कान कान त्याचे ठाई, डोळे कान कान त्याचे ठाई.
डोळे कान त्याच्या ठाई आवाज मन पायी राहो हे. त्या ठिकाणी भगवंताकडे आपण सर्व इंद्रिय लावायची आहे. का? कारण जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. मग सुख इतर ठिकाणी नाही. जर तुम्हाला सुख जर पाहिजे असेल, सुखाचा पत्ता जर माहिती करून घ्यायचा असेल, तर तो एकमेव दुसरं कोणीच नाही तर भगवान परमात्मा आहे. तेने बिना जीवा सुख मोहे, तेने बिना जीवा सुख मोहे, सुख मोहे. आकुला तो एक देव करून घ्यावा, आकुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख मोहे, तेने बिना जीवा सुख मोहे. आकुला तो एक देव करून घ्यावा, आकुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख मोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीव सुख नोहे. या जगतामध्ये भगवान परमात्म्यासारखं सुखदायक कोणीच नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडिले. सर्व सुखाचे आगार बापर कुमादेवी वर, सर्व सुखाचे आगार मने नरहरी सोनार. या जगतामध्ये सुख प्राप्त करून देणारा हा भगवान परमात्मा आहे. इतर ठिकाणी सुख त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. जगाच्या बाजारामध्ये सुख प्राप्त होतं का हो? असं कोणी आहे का? माझ्याकडे 100 रुपये आहे, दुकानदाराकडे गेला, बाबा रे मला सुख द्या, भेटेल का? अजिबात नाही. सुख ही गोष्ट जगाच्या बाजारामध्ये भेटत नाही. जीवनामध्ये कितीही पैसा असू द्या, पैसा मनुष्याला कधीही त्या ठिकाणी सुख प्राप्त करून देऊ शकत नाही. उलट जीवनामध्ये अशांतता प्राप्त करेल, म्हणून शांतता कधीच प्राप्त करणार नाही. विठ्ठल ऐका, नवनाथ ग्रंथातील उदाहरण आहे. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये सोन्याची वीट होती, त्यावेळेस मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतात, गोरक्षा यहाँ कुछ डर है. आता गोरक्षनाथ म्हणतात, नाही गुरुजी या तो कोई डर नाही. चला म्हणले पुढे. पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ विचारतात, गोरक्षा यहाँ कुछ डर है. आता गोरक्षनाथांनाही प्रश्न निर्माण झाला. साधू आहे, साधूच्या ठिकाणी कोणते गुण असतात हो? दया, क्षमा, शांती. गोरक्षनाथांनी विचार केला, आज नवीनच गुण बघायला भेटतो. म्हणजे कोणता गुण बघायला भेटतो? भीती. साधूच्या ठिकाणी भीतीचा गुण कसा काय आहे? म्हणून त्या ठिकाणी गोरक्षनाथांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी चळवळ झाली की नक्की या झोळीमध्ये काहीतरी आहे. बघितलं आणि पुढे गेल्याच्या नंतर गोरक्षनाथांच्या मनामध्ये एकच विचार आहे. काय विचार आहे? या झोळीमध्ये नक्कीच काहीतरी आहे. आता असं म्हटल्याच्या नंतर
ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ पुढे गेल्याच्या नंतर बाह्य क्रिया करण्याकरता जातात आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती जी काही झोळी होती ना ती झोळी कोणाकडे येते हो गोरक्षनाथांकडे येते. आल्याच्या नंतर गोरक्षनाथही संधीचं त्या ठिकाणी सोनं करायचं ठरवतात. बघितलं झोळीमध्ये काय आहे, सोन्याची वीट आहे. त्या क्षणी गोरक्षनाथ ती वीट घेतात आणि फेकून देतात. त्याच मापाचा दगड त्या झोळीमध्ये टाकतात. मच्छिंद्रनाथ बाह्य क्रिया करून येतात. आल्याच्या नंतर विचारतात गोरक्षा या कुछ डर है, सांगितलं गुरुजी या कोई डर नाही, चला पुढे. आता पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ विचारतात गोरक्षा या कुछ डर है, सांगितलं गुरुजी जो थी वो पीछे रह गई, जी होती ती मागे राहिली म्हणजे आता काही डर नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच, जीवनामध्ये कितीही पैसा असेल तो पैसा मनुष्याच्या जीवनामध्ये शांतता निर्माण करू शकत नाही, उलट अशांतता निर्माण करेल. म्हणून शांतता निर्माण करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल जीवाने काय करायचं, तुम्हा आम्हाला सुखाचा या ठिकाणी पत्ता माहित करून घ्यायचा आहे ना. मग काय करायचं, भगवंताला शरण जायचं, मनोमन त्याचं चिंतन करायचं, सर्व इंद्रिय त्याच्याकडे लावायचे. कारण एकदा का आपलं मन अंतःकरण जर त्याच्या ठिकाणी स्थित झालं ना तर या ठिकाणी परमार्थ करत असताना कुठलेही प्रतिबंधक त्या ठिकाणी आपल्याला आढळू येऊ शकत नाही. तुकोबाला सांगतात की ही जी माया आहे ना, माया ही या ठिकाणी आपलं काही बिघडू शकत नाही. कारण परमार्थ करत असताना ही जी माया आहे ना, ही माया त्या ठिकाणी मदत करत असते. माया म्हणजे नेमकी काय हो, माया म्हणजे काय? तुमच्या गावातली माया का? नाही, माया म्हणजे काय मग? हा माईक कोणाचा आहे सांगा ना महिला मंडळ, माईक कोणाचा हा? मी तुम्हाला माया सांगते, हा माईक कोणाचा आहे एकदा सांगा. झोपल्यात काय? सांगा ना माईक कोणाचा आहे? महिला मंडळ माईक कोणाचा आहे? कोणाचा आहे? तुम्ही महिला मंडळ आहे का? बोलू द्या ना तुमच्या. महिला मंडळ माईक कोणाचा आहे? कोणाचा आहे का? येऊ का मग घरी? कोणाचा आहे माईक सांगा पटकन. कसं कीर्तन पुढे जाणार नाही, सांगा माईक कोणाचा आहे? त्यांचा कसं करेल माईक? त्यांचा आहे का? मग आपण जे म्हणतो ना हे माझं ते माझं ते माझं, ही काय आहे? माया आहे. माईक माझाही नाही त्यांचाही नाही. आपण म्हणतो ना हे माझं ते माझं ते माझं, याला म्हणतात माया. तुकोबाराय मायेची सुंदर व्याख्या सांगतात. काय? येरती मायेची दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. तुकोबाराय सांगतात जी सुरुवातीलाही नाही आणि शेवटी सुद्धा नाही, जी मध्ये भासते तिचं नाव काय आहे? माया. आता मला सांगा रामायणामध्ये सुरुवातीला हरिण होतं का? होतं का सुरुवातीला हरिण? शेवटी होतं का? शेवटी नव्हतं, मध्ये भासतं. अख्खं रामायण करून आणलं. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच, ही जी मध्ये भासते ना तिचं नाव काय आहे? माया. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात देवी एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेवै प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. मायेवर त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी भाष्य केलेले आहे. एकूण 8 ओव्या खर्च केल्या. ज्ञानोबाराय सांगतात आता महदादी हे माझी माया मुत्रोनिया धनंजया होईन जे आया पैसिनी. जे ब्रह्मजळाचा आगडा पहिली संकल्प जळाचा उघडा सवेची महाभूतांचा गुरगुरा सानाला. ज्ञानोबाराय त्या मायेमुळे जी हानी होती ना त्या हानीचं वर्णन 8 ओव्या खर्च करतात. एकूण किती ओव्या? 8 ओव्या खर्च करतात. ही माया त्या ठिकाणी आपल्याला त्रास देत असते. मग या मायेपासून जर सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला परमार्थ करत असताना हा परमार्थ संतांच्या संगतीमध्ये जाऊन करावा लागेल, जेणेकरून दुसरे प्रतिबंधक या परमार्थ मार्गाला येणार नाही. विठ्ठल म्हणून सांगतात की निवारोणी काय माया
ऐसी छाया जयाची या मायेचं निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे या चरणामध्ये. ऐका, आपली जी सावली असते, सावली बघा, ती सावली त्या ठिकाणी कधी कधी आपली साथ सोडते हो. तर ऐका, ज्यावेळेस 12 वाजता कडक उन्हामध्ये ती सावली काय होती, आपल्या पायाखाली लटक होती, म्हणजे ती त्या ठिकाणी निवारण होती. त्यावेळेस एकदा का ही माया आपल्या जीवनातून निघून गेली तर आपण त्या ठिकाणी परमार्थ करू शकतो. पण त्यासाठी ज्ञानाची तलवार आपल्या हातामध्ये आणावं लागेल. एकदा का ज्ञान आपल्या हाती आला, माया आपोआप त्या ठिकाणी निरसून पडते. अभंगाचं 3रं चरण. निवारोनी जाय माया, निवारोनी जाय माया, निवारोनी जाय माया, निवारोनी जाय माया. तलवार हातामध्ये आणावं लागेल. मग ते ज्ञान कोणाकडून येतं, तर ते ज्ञान संतांकडून येतं. कारण संतांचा जो काही या ठिकाणी अवतार सांगितलेला आहे, हा ज्ञान लक्षण निवृत्ती करता अवतार सांगितलेला आहे. भगवंताचा अवतार आहे प्रवृत्ती ज्ञान लक्षणा करता आहे. भगवंताचे अवतार कोणते, मग कृष्ण असेल, राम असेल, हे जे अवतार आहे, हे अवतार त्या ठिकाणी प्रवृत्ती लक्षण धर्म करता आहे. आणि ज्ञान लक्षण निवृत्ती करता जे अवतार आहे ते ज्ञानोपर आहे, तुकोपर आहे. हे जे संतांचे अवतार आहे, हे अवतार त्या ठिकाणी ज्ञान निवृत्ती लक्षण करत आहे. मग जीवनामध्ये आपल्याला काय काढून टाकायचं आहे, तर माया काढून टाकायची आहे. मग त्यासाठी आपल्याला प्रथमतः संतांना शरण जावं लागेल. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जर तुम्हाला हरीची, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, संतांशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्हाला प्रथमतः संतांच्या शरणागतीमध्ये त्या ठिकाणी जावं लागेल. संगत संतन की कराले, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सुख भेटेल, इतर ठिकाणी सुख भेटणार नाही. कारण तुम्हाला आम्हाला काय प्राप्त करायचं आहे, ज्ञानाची संगतीचे
ज्ञानाची तलवार हातामध्ये घ्यायची असेल ना संतांशिवाय पर्याय नाही. मग पत्ता कसा आहे? सुरुवातीला सांगितलं संतांना शरण जा. कसं जायचं? भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. भगवान परमात्मा सांगतात त्या संतांना शरण जात असताना तुम्ही अंतःकरणापासून शरण जायचं आहे. विचार सागरामध्ये तिसऱ्या तरंगामध्ये त्या गुरुला कसं शरण जावं, त्या संतांची पूजा कशी करावी, ती संतांची पूजा करत असताना त्यांच्याकडे कोणत्या भावाने त्या ठिकाणी नम्र व्हावं, या सर्व गोष्टींची माहिती विचार सागराच्या तिसऱ्या तरंगामध्ये सांगितलेली आहे. की प्रथमतः त्यांना तनाने शरण जा म्हणजे कशाने? तनाने म्हणजे शरीराने शरण जा, नंतर त्यांना मनाने शरण जा, नंतर त्यांना धनाने शरण जा. असे सर्व त्या ठिकाणी गुरुला शरण कसे जायचं हे सर्व प्रकार सांगितलेले आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्या ठिकाणी त्या गुरुला शरण जात असताना मग गुरु रस्त्याने चालत आहे, मग गुरुचे लगेच पाय धरायचे का चालता चालता? गुरु पडण्याची शक्यता आहे, असं करायचं नाही. तर त्यांच्या निवासस्थानी जायचं. गेल्याच्या नंतर त्यांची सेवा करायची. सेवा करायची म्हणजे नेमकं काय? त्यांचे हातपाय लावायचे का? अजिबात नाही. गुरुला हे अपेक्षित नसतं. मुळात जे त्या ठिकाणी शिष्याला पाय दाबायला लावतात ते गुरुच नसतात. गुरुंची एकच इच्छा असते काय? की जे काही साधू संतांनी ग्रंथ निर्माण केलेले आहे त्या ग्रंथाचं चिंतन यांनी करावं, ही तळमळ गुरुच्या अंतःकरणामध्ये असते. मग या ग्रंथांची सेवा करायची, जेणेकरून त्या ग्रंथांची सेवा करणे म्हणजे त्या संतांची सेवा आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी गुरुला शरण जायचं, तिथे बसायचं, त्या ठिकाणी ग्रंथाचं वाचन करायचं. केल्याच्या नंतर ज्यावेळेस गुरु तुम्हाला विचारतील की बाबा रे तू या ठिकाणी कशा करता आलेला आहे, त्यावेळेस उत्तर द्यायचं काय? काय जे उद्धार पावेन, माझा उद्धार कशामध्ये आहे हे तुम्ही कृपा करून सांगा. आणि मग त्यांच्याकडून त्या ठिकाणी सुखाचा पत्ता त्या ठिकाणी माहिती करून घ्यायचा आहे. मग संत त्या ठिकाणी आपल्याला ग्रंथ शिकवतात, त्या ग्रंथांचं त्या ठिकाणी चिंतन शिकवतात. त्या ग्रंथांचं चिंतन मंथन केलं की तो भगवान परमात्मा आपलासा होतो. विठ्ठल मग ग्रंथांचं चिंतन मंथन कसं करायचं? तर संत त्या ठिकाणी आपल्याला सांगतात बाबा रे हे सर्व ग्रंथ ही तुमच्या करता आला आहे. आपलं मस्तक उगाच कुणाच्याही माथ्यावरती त्या ठिकाणी टेकवायचं नाही. आपला माथा निश्चित ज्यांच्या चरणावर टिकवायचा ते मनुष्य त्या ठिकाणी त्या पात्रतेची पाहिजे. कारण आजच्या युगामध्ये अशी संत मंडळी आहे. तुम्ही म्हणाल आजच्या युगात संत मंडळी नाही, सगळेच त्या ठिकाणी भोंदू आहे, पण नाही. आजच्या युगात सुद्धा संत मंडळी आहे. कुठे आहे? आळंदीला या तुम्ही. आल्याच्या नंतर कळेल तुम्हाला. गुरुवर्य शांती ब्रह्मश्री त्या ठिकाणी कुरेकर बाबा आहे, संत मंडळी आहे. त्या ठिकाणी गुरुवर्य डॉक्टर बाबा आहे, संत मंडळी आहे. त्या ठिकाणी गंगापूरचे आपले राऊत बाबा आहे, संत मंडळी आहे. जवळच आहे तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे श्री भास्करगिरीजी बाबा आहे, संत मंडळी आहे. या संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर किंवा नुसतं या संतांना दुरून जरी बघितलं ना तरी त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणाला शांतता प्राप्त होईल. बघा संताची पायी आमचा विश्वास, संताची
कराती माझे संतांची आताई हा माझा विश्वास सर्व भाविक झाले त्यांचा. या संतांकडे नुसतं बघितलं ना तरी सुद्धा जीवाला त्या ठिकाणी शांतता प्राप्त होते. गुरुबाई ठेवीचा भाव माफी मागते. त्या ठिकाणी या संतांकडे बघितलं तरी सुद्धा जीवाला शांतता प्राप्त घडते. बाबांच्या जीवनातील एक उदाहरण आहे का. गुरुवारी डॉक्टर बाबा त्या ठिकाणी ज्यावेळेस पाठ करत होते त्यावेळेस डॉक्टर बाबांकडे एक आजी यायची आणि त्या आजीला लिहिता वाचता काहीच येत नसायचं. आपली ज्ञानेश्वरी घ्यायची, बाबांकडे यायची, बाबांचा पाठ सुटला का बाबा घरी निघायचे. त्यावेळेस ती यायची आणि बाबांना म्हणायची, बाबा मला शिकवा, ज्ञानेश्वरी शिकवा. आता एकदा बाबांनी सांगितलं ओम नमो जय आद्या, तिला मागे म्हणायला लागलो वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता पहिल्या दिवशी म्हणायला लावलं. असं करता करता महिना झाला परंतु आजी आज काय शिकवलं ना ते उद्या विसरून जायची. बाबा कंटाळून गेले. बाबा वाटलं जाऊ द्या, आजीला काही वाचता येत नाही. बाबांनी त्या ठिकाणी विषय सोडून दिला. असे कितीतरी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगितलं. आजी प्रत्येक विद्यार्थ्याकडे जायची, महिना जायची. ते विद्यार्थी कंटाळून गेले का आजीला दुसरं गेले पकडायची. असं करता करता सर्व त्या ठिकाणी विद्यार्थी वर्ग थकवून गेले परंतु आजी काय ज्ञानेश्वरी शिकली नाही. मग आजीने विचार केला विद्यार्थी वर्ग शिकवत नाही ना म्हणले आपण यांच्या गुरुकडे जाऊ. त्यांच्या गुरुकडे गेली. गेल्याच्या नंतर सांगितलं महाराज हे जे काही तुमचे विद्यार्थी वर्ग आहे ना हे विद्यार्थी वर्ग शिकवत नाही हो. म्हणजे काय झालं एक जणांकडून महिन्यापासून शिकते परंतु ही ज्ञानेश्वरी यांच्याकडून माझी काही पाठांतर झाली नाही. मुळात यांना शिकवता येत नाही म्हणजे. आजीने स्वतःच्या त्या ठिकाणी सांगितलं नाही. आजी काय म्हणल्या यांना शिकवता येत नाही तुम्ही शिकवा म्हणले. ठीक आहे. त्या ठिकाणी भारतानंद स्वामींनी ज्ञानेश्वरी घेतली. सांगितलं आजी ओम नमो जय आद्या असं नाही म्हणायचं. मग ओम नमो जय शब्द म्हणायचं. रामकृष्णरी आद्या रामकृष्णरी, वेद रामकृष्णरी, प्रतिपाद्या रामकृष्णरी. प्रत्येक शब्दावर रामकृष्णरीचा जप करायचा आणि ज्यावेळेस 108 पारायण होतील त्यावेळेस तू माझ्याकडे ये म्हणजे. आजीने तसंच केलं. 108 पारायण झाल्याच्या नंतर आजी स्वामीजींकडे आली. स्वामीजींना सांगितलं महाराज झाले म्हणले. म्हणून दाखवा. आजी म्हणायला लागल्या ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही ताकद कशाची आहे हो. संतांच्या सानिध्याची आहे. फक्त संतांच्या चरणी त्या ठिकाणी दृढ विश्वास ठेवला त्याचा परिणाम काय झाला हो. आजीची ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी मुखोद्गत झाली. आजीला मराठीही वाचता यायला लागलं. आजीने सर्व विद्यार्थ्यांना बोलून घेतलं. बघा म्हणले तुम्हाला शिकवता येत नव्हता स्वामीजींनी शिकवलं आणि या ठिकाणी माझी ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला खरंच सुख प्राप्त करून घ्यायचे असेल, जर जीवनामध्ये तुम्हाला शांतता प्राप्त करून जर घ्यायची असेल तर संतांना शरण जा. संतांना शरण गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या हरीची भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जो मनुष्य देह या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे ना कशा करता सुखाचा आनंद घेण्याकरता प्राप्त झालेला आहे. मग सुख हे इतर ठिकाणी नाही तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये सुख आहे. ज्याप्रमाणे त्या आजीने स्वतःचं सुख शोधलं त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा या ठिकाणी सुखाचीच अपेक्षा आहे. सुखाकरता मनुष्य देह भेटला म्हणजे सुख म्हणजे पैसा नाही. जीवनामध्ये कितीही पैसा कमवा तो पैसा तुम्हाला सोबत येणार नाही, भक्ती सोबत येईल. म्हणून काय करा तर संतांच्या संगतीमध्ये जाऊन आपल्या मुखाला भगवंताच्या नामचिंतनाची सवय लावा. कारण सर्व इंद्रिय भगवंताने तुम्हाला दिलेले आहे म्हणून तुम्ही कमवलेली नाही. मग जो त्या ठिकाणी देतो तो हिशोब आपल्याकडनं घेणार आहे एवढंच लक्षात असू द्या. जो देतो तो हिशोब आपल्याकडनं
घेतो. म्हणून आजपासून तरी भगवंताच्या नामचिंतनाची सवय लावा. कारण अंतकाल शेवट जर कोड करायचं असेल तर नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. भगवान परमात्मा सांगतात अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकालीच्या वेळेस भगवंताचं नामचिंतन जर तुमच्या मुखामध्ये आलं तर तुमच्यासारखं सुखदायक या जगतामध्ये दुसरं कुणीच असू शकत नाही. म्हणून या सुखाची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची आहे. मग ते सुख फक्त आणि फक्त संतांच्याच मार्गे भेटणार आहे. का? विदू मार्गे मुनी गेले त्यांची मार्गे चाललो. ज्या मार्गाने वेद गेले, ज्या मार्गाने मुनी गेले, त्याच मार्गे ही संत मंडळी गेलेली आहे आणि त्यांना सुखाचा पत्ता भेटलेला आहे. तोच सुखाचा पत्ता आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. मग ऐका, ज्याने सुख प्राप्त केलं त्यालाच त्या ठिकाणी पत्ता माहित आहे. बरोबर आहे की नाही? दोन मनुष्य होते, रस्त्याच्या कडेला उभे आहे. दोघांनी विचार केला पंढरपूरला जायचं. एक गाडी आली, त्या गाडीवरचा जो काही स्वार करणारा होता त्याने विचारले, बाबा रे का उभे आहे? म्हणजे पंढरपूरला जायचं आहे. मी सांगतो म्हणे रस्ता. त्यांनी सांगितला, परंतु तितक्यात जो पंढरपूरला जाऊन आलेला आहे तो त्या ठिकाणी आला. त्याने सांगितलं, बाबा रे मी आत्ताच पंढरपूरला जाऊन आलो. त्याने मार्ग सांगितला. आता मला सांगा, तुम्ही कोणाचा मार्ग ऐकणार आहे? जो पंढरपूरला जाऊन आला त्याचा ऐकणार का जो गाडीवर स्वार झालेला आहे त्याचा ऐकणार? जो पंढरपूरला ज्याने स्वतःचा अनुभव घेतलेला आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही विचारणार. त्याच मार्गे संतांनी सुखाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच संत या ठिकाणी आम्हाला सांगतात, काय तुमचं हित कशामध्ये आहे? भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून एकदा तरी आपण पंढरपूरची वारी केली पाहिजे. का? स्वधरा सुखाला गी करी शीतल मन, सुखाला गी करी शीतल
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन घ्यायचं आहे. सर्वांनी हात वरती करा. मागच्या महिला मंडळ हात घेऊन आले की